नमस्कार। तेरे छत से पतंग उड़ाएंगे, तुतारी को मुतारी बनाएंगे, कैसे हराया। आठवतं? 2-3 दिवसापासून ह्या व्हिडिओनी धुमाकूळ घातलेला आहे मित्रांनो. आणि हे काय झालं, कुठं झालं, कसं झालं आणि आपल्या कर्माची फळं कोणता नेता भोगतो. आपल्या सनातन धर्माला अनेक प्रकारे नावं ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केले. एका धर्माला लागून चालून केलं. त्यांच्या प्रत्येक चुकावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केलं. अगदी इस्रात जहाच्या नावाने रुग्णवाहिका सुरू केली. अशा अनेक उद्योग ह्या महापुरुषांनी केलेले आपण बघितलं असेल. आणि ज्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या ना ह्या महापुरुषांनी, आज त्यांच्याच तुतारीवर लोक मुतायला लागले मित्रांनो. आता हे मी कोणाबद्दल बोलतो तुम्ही कदाचित ओळखलं असेल. या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करू मित्रांनो. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. ही घटना घडली मुंब्र्याला. आपले जितेंद्र आव्हाड साहेब तुतारीवाले यांच्या मतदारसंघामध्ये. त्यांचा कार्यकर्ता युनुस शेख आणि त्यांची कन्या सहर शेख यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केले ना मित्रांनो, आणि ते वक्तव्य आता त्यांनी त्याचे नाकारलं पण, परंतु हे जे वक्तव्य केलं ना मित्रांनो, यांची मानसिकता त्याच्यातून दिसते. म्हणजे यांच्या गळ्यापर्यंत हात घाला, काही करा, परंतु ते आपल्या मूळ स्वभावावर आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. आणि फडणवीस साहेब म्हणा किंवा इतर अनेक भाजपचे नेते सांगतात, जोपर्यंत मुस्लिम धर्माचा नेता निवडून येत नाही, त्यांना वाटत नाही की आपला नेता आता आपल्या मतावर निवडून येऊ शकतो, आपण त्यांना आपल्या मताच्या जोरावर विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये किंवा आता नगर परिषदेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये पाठवू शकतो. ज्यावेळेस त्यांची अशी खुणगाठ होती ना, मग अगदी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलेलं, त्यांच्यासाठी आपल्या स्वतःच्या देवदेवतांवर, आपल्या स्वतःच्या अस्तित्वावर, स्वतःच्या आपण ज्या धर्मात जन्म घेतला त्या धर्मावर नाव ठेवण्याचं काम ज्यांनी केलं ना, त्यांना पायाखाली घालतात मित्रांनो. अशी स्थिती सध्या जितेंद्र आव्हाड साहेबांची झालेली आपण बघितलं असं. म्हणजे जे काय मुंब्र्यामध्ये घडलं आणि सहर शेखचा विजय झाला एमआयएमच्या नेतृत्वाखाली. आता युनुस शेख हा आव्हाड साहेबांचाच कार्यकर्ता, त्यांनीच त्याला बळ दिलं. तुम्हाला आठवत असेल मागं मित्रांनो, निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभेच्या, तर युनुस शेख अगदी शिव्या देत होता त्यांच्या पत्रकावर त्याचा फोटो न छापल्यामुळं. आणि जितेंद्र साहेब त्याच्या हात जोडत होते, भाऊ चूक झाली, मेरी सुन लो. तो व्हिडिओ प्रचंड गाजला होता, आपण बघितला असेल मित्रांनो. म्हणजे ह्या लोकांना तुम्ही किती करा, किती तुमचं पार अंगातलं सगळं काढून द्या, परंतु वेळ आल्यानंतर ते त्याची मुतारीच करणार आहे, त्याच्यावर मुतणाऱ्याची ही बाकी निश्चित आहे मित्रांनो. आणि हा जो धोका आहे ना मित्रांनो, आणि त्या सहर शेखचं जे भाषण आहे ते सध्या प्रचंड व्हायरल होतं आणि प्रत्येकजण त्याच्यावर विचार करतो, फक्त नगरसेवकच झालेले. आणि आव्हाड साहेबांना याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. पुढच्या आता 3-4 वर्ष आहे विधानसभे लोकसभेला, आणि त्यावेळेस हे जे लोक आहेत त्यांना आता कळलं की आपण निवडून येऊ शकतो, आपण हे करू शकतो. आणि जितेंद्र आव्हाड साहेबांना हे निश्चितच आव्हान देणार आहे. त्यांना आपले नेते निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं जितेंद्र साहेबांनी किंवा त्यांच्या पक्षाने जे काय केलं ते आता त्यांना आठवत असेल का आपण काय नाही केलं, काय ह्या लोकांसाठी काय काय केलं, बरोबर आहे की नाही. परंतु ते वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. आता जे काही उदाहरण घडलेलं आहे अधीर रंजन चौधरीचं कलकत्त्यामध्ये, सातत्याने 5-6 वेळेस निवडून येणारा खासदार, ज्यावेळेस त्यांचा माणूस तिथं उभा राहिला, आपला क्रिकेटर इम्रान खान, काय नाव त्याचं आठवत नाही, युनुस खान का काय, काहीतरी आहे, गुजरातचा क्रिकेटर मुस्लिम समाजाचा, तो कलकत्त्यामधून त्याच्याविरुद्ध उभा राहिला आणि सगळ्या मुस्लिमांनी एक गठ्ठा मतदान करून अधीर रंजन चौधरीचा पराभव केला आणि त्या क्रिकेटरला विजयी केला. आपण बघितलं असं. तेव्हापासून म्हणजे भाजपने तर अगदी सांगितलं, मालेगावचं उदाहरण दिलं, म्हणजे धुळे मतदारसंघाचं. मालेगावमध्ये कसे एक गठ्ठा मतदारांनी मतदान करून त्यांच्या काँग्रेसच्या का राष्ट्रवादीचं खासदार निवडून आलेले काँग्रेसचा ते विजयी करण्याचं काम केलं. एका मतदारसंघामध्ये 1,97,000 मतं एका पडतात त्या विधानसभेमध्ये. म्हणजे हे कशाचंच होतं की. आणि हो पण अजून पण धोका आपल्या पुरोगामीच्या नावाने शंख फोडणारे किंवा पुरोगामाच्या नावाने डंका पिटणारे सातत्याने भाजपला
शिंदे साहेबांना किंवा जो काही हिंदू धर्माचं चांगलं हे करत असतो त्या लोकांना कळायला पाहिजे मित्रांनो. आणि हेच लोक यांनाच ते मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. हे बाकी निश्चित आहे, काळ्या दगडावरची रेग आहे. जे पेरलं ते उगवतं जे म्हणतो ना आपण, ते जितेंद्र साहेबांना कळलं आता. काय काय आपण आपल्या रामाबद्दल, काय राम मांसाहारी होता, शाहिस्ते खान शिवाजी महाराज बुटके होते, आहे का नाही, शाहिस्ते खान अफजल खान होता म्हणून शिवाजी महाराज होते. हे जे काही मुक्ताफळं त्यांनी उधळले होते ना एका समाजाच्या मतासाठी, त्याचं काहीच सगळं विसरून जाणार आहे मित्रांनो. आणि आपला उमेदवार इस्लाम धर्माचा मुस्लिम उमेदवार जर तिथं भक्कमपणे जितेंद्र आव्हाडच्या विरुद्ध उभं राहिला तर जितेंद्र आव्हाडचा पराभव निश्चित आहे मित्रांनो. आणि त्याची भीती ओळखूनच कदाचित यांनी त्यांना मत दिलं नसेल तिकीट वगैरे, म्हणून ते MIM पक्षात गेले, तिथून ते निवडून आले. आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे वक्तव्य आणि शेखचं जे वक्तव्य, इंशाअल्लाह अगले इलेक्शन तक सारा मुबरा हरा कर देंगे, ग्रीन कर देंगे. म्हणजे मजल पहा मित्रांनो. एखादा आता ती म्हणतात की MPSC UPSCची परीक्षा द्यायची, परीक्षेची तयारी करते, स्पर्धा परीक्षेची तयारी करते आणि हुशार आहे, म्हणजे या स्टेजला ती जाते अभ्यासामध्ये याच्यामध्ये, परंतु त्यांची मानसिकता पहा मित्रांनो. ही मुस्लिम धर्माची मानसिकता बघा. विकासाचं बोलणार नाही, आपल्या समाजातील लोकांसाठी किंवा त्यांच्या मुलीबाळांसाठी शिक्षणाची व्यवस्था करू, त्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणणार नाही. काय म्हणणार की इस्लाम धर्म कसं वाढन, हे सगळं काय आमच्या अल्लाने दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही. मतदारांनी नाही त्यांना निवडून दिलं, अल्लाह की वजह से हम विजयी होय असं त्यांचं वक्तव्य आहे. आणि मित्रांनो ते हिरवं करण्याची तयारी सुरू झालेली. त्याच्यावर अनेक जणांनी टीका केली. त्याच्यावर त्या सर शेखनी पण सांगितलं की आमचा झेंडा हिरवा होता म्हणून मी हिरवा बोललो, किंवा आमचा झेंडा भगवा असतात मी भगवा बोलले असते. आता हे सगळं सारवं करण्याचा प्रयत्न करून त्यांची मानसिकता समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो. आणि ही मानसिकता आजची नाही, फार म्हणजे आपला इतिहासच तसा आहे. जो म्हणजे त्यांना जोपर्यंत कमतरता आहे आपली, जोपर्यंत आपण काही करू शकत नाही, तोपर्यंत आपल्या लोकांमध्ये, हिंदू लोकांमध्ये भेदभाव करण्यात, त्यांना आपल्याला हे करण्यासाठी ते प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना वाटतं की आपण यांना संपू शकतो, तर त्यावेळेस ते सक्का मित्र असू नाही तर कोणी काही असू, किती जवळचा असू, काही असू, त्याच्या पाठीत खंजीर खूप असल्याशिवाय राहणार नाही, असा इतिहास त्यांचा सांगतो मित्रांनो. त्यामुळं एक जितेंद्र आव्हाड, आता त्याच्यावर काय प्रतिक्रिया देईन मी ऐकली नाही, काय झालं ते काय नाही, त्यांची काय प्रतिक्रिया झाली किंवा काय बोलले, परंतु सगळ्या समाजाने याचा विचार करायची गरज आहे मित्रांनो. पुढचा जो धोका आहे तो ओळखायला पाहिजे. मागच्या पंचवार्षिकच्या इलेक्शनमध्ये अगदी फक्त नांदेडचं त्यांची महानगरपालिकामध्ये त्यांचा शिरकाव झाला होता. आज जवळजवळ 175 नगरसेवक ते निवडून आलेले. नगरसेवक म्हणजे नगरचे सेवक म्हणजे तिथलच्या नागरिकांचे सेवक आहे, परंतु ते मानत नाही. आमच्या अल्लाची दुआ म्हणतो, आम्ही हे करा म्हणतो. म्हणजे बघा, इस्लाम कायम खत्रेमा असतो, परंतु हिंदू धर्म कधीच खत्रेमा नसतो असं आपल्या लोकांना वाटतं. थोडं काही झालं कधीच ते आरोप देतात की इस्लाम खत्रेमा आहे. मित्रांनो, आपण आपल्याला कधी हे करणार आहे, आपण कधी आपल्याला हे ओळखणार आहे, आपला सनातन धर्म, हिंदू धर्म, ज्याच्यासाठी जो कोणी सातत्याने प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी कधी उभं राहणार आहे, हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. एक नगरसेवक निवडून येते आणि ती मुंब्राला हिरवा करण्याचा घोषणा करते. आणि मला सगळ्यात जास्त पत्रकारांचं विशेष वाटतं मित्रांनो. तुतारी को मुतारी बनाएंगे म्हणणारे जे काही शरद पवार प्रेमी पत्रकार, विश्लेषक, जे काही मोठे मोठे बुद्धिमंत आहे, त्याच्यावर त्या एका बुद्धिमंतांनी आपलं वक्तव्य दिलेलं मला तरी वाचण्यात आलं नाही किंवा पाहण्यात आलं नाही, ऐकण्यात आलं नाही. म्हणजे मित्रांनो, किती लोक हे करतात, स्वतःचं दारिद्र्य दाखवतात मित्रांनो. त्याच वेळेस त्यांनी उठून विरोध करायला पण होता. शरद पवारची प्रेमी आहात तुम्ही, शरद पवारच्या पक्षासाठी तुम्ही काही नाही केलं. अगदी पावसात भिजले आणि शरद पवारांनी कशी निवडणुका फिरवल्या याचं अजूनपर्यंतचं गुणगान केलं जातं, बरोबर आहे की नाही. मग एखादा मुस्लिम नगरसेवक पदासाठी उभा राहणारा, निवडून येणारा एक व्यक्ती शरद पवारांच्या तुतारीला मुतारी करण्याची घोषणा करतो, परंतु एकही बुद्धिमंत, एकही पत्रकार, आज तक वाले तर काय झोपलेले दिसते सगळे, बरोबर आहे की नाही. त्यांना ते आठवलं नाही. तेच एखाद्या भाजपवाल्यांनी जर असं काही वक्तव्य केलं असतं तर बाबा
आत्तापर्यंत मोठा गदारोळ झाला असता, अनेक ठिकाणी FIR दाखल झाली असते. आपल्या सुप्रियाताई प्रचंड त्यांनी आतंक तांडव केलं असतं, परंतु सुप्रियाताई सुद्धा एक शब्द बोललेला नाही मित्रांनो. एक पण वक्तव्य त्यांचं पाहण्यात नाही. कोणत्याही रोहितदादा पवार एक पण त्यांच्या विरुद्ध वक्तव्य नाही. हे कशाचंच होतं की मित्रांनो? मतासाठी इतकी लाचारी का? एक दिवस हे तुमच्यावर टांग करणार नक्कीच खरं आहे मित्रांनो. कुत्र्याची शेपूट जी वाकडी असते ती त्याच्यात पार नळी घाला, काही करा, किती प्रयत्न करा, ती सरळ होत नाही, वाकडीच असते. आणि जिथं काही चांगलं असेल ना, जिथं काही असेल ना, तिथं टांगडीवर करण्याची वृत्ती कुत्र्याची असते. आणि यांच्यातून त्यात काही फरक नाही मित्रांनो. जोपर्यंत त्यांना वाटत नाही का आपण यांना धडा शिकू शकतो, तोपर्यंत गपचीत पडून राहते. पण त्यांना वाटलं एक दिवस की यांना आपण धडा शिकू, तर यांची तंगडीवरच होणार आहे आणि तुमच्या तुतडीवर मुतणारच आहे, हे बाकी निश्चित आहे मित्रांनो. आणि म्हणून जे कोणी विकासाच्या विरुद्ध किंवा एका धर्माच्या याच्यासाठी या लोकांचं लांगण चालन करेल, त्याची अशी स्थिती होणार आहे. आज अशी स्थिती भारतामध्ये, आपण म्हणतो एक पाकिस्तान दिला, पण शेकडो पाकिस्तान भारतामध्ये निर्माण होणार आहे काही दिवसांनी, बघा मित्रांनो. आणि त्यांची हालचाल लपून राहिली नाही, चालूच आहे सगळे. आणि हे सगळे सेक्युलरिझमचे किडे चावलेले लोक शांत बसलेले आहे की नाही. एक मोदी साहेब अर्धे द्यायला गंगेच्या ठिकाणी जातो किंवा महादेवाच्या मंदिरात जातो, कुठं तपश्चर्यासाठी बसतात 2-4 दिवस, तर तरी हे आकण तांडव करतात. हे सगळं दाखवा आहे, अमकं तमकं याविरुद्ध बोलणार नाही. मला विशेष तेच वाटतं मित्रांनो, हे बुद्धिमंत जे काही आता कुबेर साहेब म्हणा किंवा निखिल वागळे साहेब म्हणा किंवा बरेच लोक आहे, ते ABP महादेवाला तो खांडेकर म्हणा, बरोबर आहे की नाही. पवारांच्या ते काय त्यांचा सत्कार होता, तर ते मांडीला लावून बसलेली मुलाखत घेणारे, त्यांचं सुद्धा कोणतंही वक्तव्य आलेलं नाही तुतारीला मुतारी करण्याबाबतीत. आणि त्याचं विशेष वाटतं मित्रांनो. त्यामुळं अशा लोकांचं फावतं. योग्य वेळेस त्याच्यावर टीका झाली नाही, योग्य वेळेस त्यांना समज दिली नाही, तर ते मिरेच वाटतं डोक्यावर मिरेच वाटणार आहे. आणि जितेंद्र साहेब अजून 3 वर्ष बघा काय होतं ते. तुमच्या मुंबऱ्यातून तुमचं चंबूगव्हाळ गुंडाळल्या जाणार हे निश्चित. आता हे लोक त्यांना चटक लागलेली का आपण निवडून येऊ शकतो, बघा तुम्ही. आणि अजून पण ध्यानात घ्या, अजून पण सुधारण्याचं हे करा. आपले जे काही आदर्श आहे हिंदू धर्माचे, त्याला नावं ठेवण्याचं बंद करा आणि बघा काय होतं ते, बरोबर आहे की नाही. हे लोक जितेंद्र आव्हाड साहेबांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या तुतारीवर मुतल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. असो, अनेक खतखत हे वाटतं, काय म्हणतो आपण, हे होतं, मनाला वेदना होतात, परंतु आपण काही करू शकत नाही, सामान्य व्यक्ती आहोत. बोलण्याचं धाडस केलं मी. आता याच्यावर काय काय लोक बोलतील सांगता येत नाही. तर असं मित्रांनो, विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.